शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे आज आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील गाव कोणतं म्हटले माऊली? डिंगोर ना. राहणार डिंगोरच. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता या ठिकाणी आपण आलेलो असताना आता सर्वात महत्त्वाचं आपण आहे फ्लॉवरच्या 15-22च्या प्लॉटवर आहे, जेणेकरून ही व्हरायटी उन्हाळी राहते. बरोबर आहे. आता आपण सर्वप्रथम भाऊंची ओळख करून घेऊ. भाऊ नाव सांगा. प्रवीण खंडोबनकर, कंपाऊंड डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरं, मोबाईल नंबर द्यायचा का? 9404 68 40 90. भाऊंची ओळख? व्यापारी आहेत. व्यापारी जुन्नरचे. रोहिदास लेंडे. तुमची ओळख सांगा. मी रोहिदास लेंडे, राहणार पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी फ्लावर, कोबी आणि काकडीची खरेदी करतो. बरोबर आहे. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9022 96 70 94. 9022 96 70 94. 70 94. मित्रांनो, त्यांचा मोबाईल नंबर आहे. ज्या शेतकऱ्यांना जुन्नरमधून बघत असतील, पुण्यामधून बघत असतील, ज्यांना आपले प्लॉट हार्वेस्टिंगला आता कोबी असेल, फ्लावर असेल आणि काकडी असेल, या पिकांचं ते व्यापारी आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आता हार्वेस्टिंगला असतील किंवा नंतर हार्वेस्टिंग होणार आहे, त्यांनी त्यांच्या नंबरला संपर्क करून घ्या, जेणेकरून चांगला भाव तुम्हाला मिळेल. 100% ना. 100%. शेतकऱ्याच्या हितातच सगळ्या गोष्टी. आता जर बघितलं आपण 15-22च्या प्लॉटवर आहे, आणि हा जो काही 15-22चा प्लॉट आहे हा टोटल किती एकरवर आहे माऊली? 15 एकर. 15 एकरवर आहे. म्हणजे 15-22 आणि 15 एकरवर असं म्हणजे मॅचच झालं कुठेतरी. आता जर बघितलं आपण तर साधारण लागवडीपासून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आपण, परिपूर्ण मार्गदर्शन केलं. साधारण किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आला प्लॉट आज? 46-47 दिवसात. 46-47 दिवसात. त्यानुसार जर बघितलं तर बऱ्यापैकी म्हणतात 15-22 व्हरायटी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात टाकू नये. तुम्ही जी रिक्स घेतली, बिलिंग पण देत नाही. मग आपल्या प्लॉटचं बिलिंग पण दिलं नाही. तर जी काय आता तुम्ही टाकली याच्यामध्ये साधारण तुम्ही सांगा मला की 15-22चं एक साधारण ॲव्हरेज किती निघतं? एका फळाचं वजन किती राहतं? एका फळाचं वजन 700 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत वजन येतं एकाचं. पण पावसाळ्यामध्ये रिस्क अशी असते की काळी टीक आणि करपा हे दोन रोगांचा, रिंग करपा आणि काळी टीक, बरोबर, हे दोन रोगांचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतो. पण जो शेतकरी खरंच जिद्दीने पिकू शकतो ना, त्यांनीच ही 15-22 व्हरायटी पावसाळ्यात करावी. हिंमत धरून करावी. जुन्नर तालुक्यामध्ये हे बनकर फाटा म्हणजे माळवाडी गाव आणि डिंगोर हे आहे. फक्त हा एरिया आहे. आणि दुसरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये साखरमांड म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये 15-22 ह्या दोन ठिकाणीच 15-22 घेतली जाते. ते पण डेअरिंग करून पूर्णपणे रिक्सवर जे होईल ते होईल. त्यानुसार जर बघितलं तुम्ही आता 15 एकर हार्वेस्टिंगला आहे, बरोबर आहे. 8 एकर सध्या हार्वेस्टिंगला आहे आणि 7 एकर तुमचं नंतरला आहे. आता जर बघितलं आपण तर तुम्हाला ह्या मालाच्या क्वालिटीच्या बाबतीत काय वाटतं? आता यांनी जे म्हणजे पावसाळ्याची रिस्क घेऊन जी लागवड केली आणि तुमच्या नियोजनाखाली त्यांनी जे माल पिकवला आहे, तुम्ही त्यांना कोणते स्प्रे दिले काय तुम्ही त्याचा उल्लेख मी तर सांगणार व्हिडिओमध्ये. आता त्यानुसार मी आता पाहतो आहे ना, 100% क्वालिटी एक नंबर आहे. एक नंबर आहे आजच्या भावानुसार. आज मी जो माल घेतला आहे हे सगळं दिल्ली लोडिंग चालू आहे. आता हा माल दिल्लीला पोहोचायला कमीत कमी 2.5 दिवस लागतात. 2.5 दिवस लागणार. 2.5 दिवसापर्यंत ह्या मालाला काही होत नाही. अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे माल विक्री केला जातो. अरे बापरे. याच्या आधी किती ट्रक गेले आपल्या? आता यांचा आतापर्यंत 4 ट्रक गेले. 4 ट्रक गेलेले आहे. साधारण एका एकर मध्ये किती ॲव्हरेज मिळून राहील त्यांना? आता 12 ते 15 टनापर्यंत मिळतंय एकंदरीत. म्हणजे खूप चांगल्या खूप चांगला ॲव्हरेज मिळून राहील. रेट पण चांगले. दुसरी गोष्ट जर बघितली आपण तर आता त्यांना जे काही नियोजन, सर्वात महत्वाचं माझं जे ब्रीद वाक्य, चमत्काराला नमस्कार. 100%. किती स्प्रे झाले? 3-4 स्प्रे. 5वा स्प्रे शेवटचा 5वा स्प्रे झाला आणि प्लॉट एंड झाला. बरोबर आहे. 45 ते 46 दिवसात म्हणजे 2 महिने आपण पिरियड जरी झाला, 2.5 महिन्याच्या पिरियडमध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला आला. अशा कंडिशननुसार तुम्ही पहिली आळवणी केली H98, बरोबर आहे. ती आळवणी पण नाही केली तुम्ही, ते ड्रिपनी सोडायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही 19 घेतलं. पहिली जी काही झाडाची ग्रीप होती, जी काही रूट डेव्हलपमेंट म्हणजे मुळीची डेव्हलपमेंट होती, त्यानंतर झाडाने जे काही तुमच्यासोबत बोललं, बरोबर आहे, बरोबर, फरक पडला. सोडल्या दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिला असेल आणि 3 दिवसामध्ये झाड तुमच्यासोबत बोललं, अशी कंडिशन होती. त्यानंतर जर बघितलं तर तुम्ही पंखचं आणि 1261 ऍप्लिकेशन दिलं. अतिशय 1261 फक्त एका एकरसाठी 2 किलो वापरलं, 3 किलो वापरलं. तुम्ही म्हणे एवढं कमी मी कधी वापरीतच नाही. पण मग म्हटलं ठीक आहे, एखादा किलो वाढून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. 500 मिली पंख आणि 1261 साधारण वापरलेलं आहे. ह्या प्लॉटसाठी 3 किलो 1 एकरी प्रमाणाने वापरलेलं आहे. त्यानंतर झाड तुमच्या सोबत कसं बोललं, नेमकी काय काय जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये? पंख ते 1261 सोडलं, फुटवा झाला, वाढ पण झाली, डोळ्याने दिसलं डायरेक्ट. किती 7-8-10 दिवसामधला खेळ झाला सगळा हा. आणि पूर्ण 30 दिवसाच्या कालावधीमध्ये प्लॉट झाकला गेला असं, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे काही आपली गर्भधारणा होती झाडाची, ती गर्भधारणा कितव्या दिवसाला झाली साधारण?
साधारण 32व्या दिवसाच्या पुढं गर्भधारणा फुलं- धरून घेतली लगेच त्यांनी आणि 47 दिवसाला हार्वेस्टिंग झाला. हो. त्याच्यानंतर काय माझ्या मताने सॅमिग्रो आणि 134013चं 13 ऍप्लिकेशन होतं हो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर एक ग्रीन शाईन आणि किंवा 4847 किंवा 42, 0946 ह्याच ग्रेडवर आपण पूर्णपणे प्लॉट एंड केला. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही खर्च वाढला नाही. पहिला जो काही स्प्रे होता पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला एंट्राकॉल फॉल्युकर कराटे हा. बरोबर आहे. हो. दुसऱ्या स्प्रेमध्ये मित्रांनो आपण दुसरा स्प्रे सांगितला जेड 78 सेविक आणि शक्ती पॉवर सॅमिनो 100 हा जो काही स्प्रे होता हा दुसरा स्प्रे झाला. त्यानंतर जो काही पाऊस चालू होता लगातार एक अंदाज होता मला की पुढे पाऊस लागून राहू शकतो त्या पिरियडला कॉपर आणि स्टेप्टोची फवारणी काढली का? हे काढले आपण स्टेप्टो आणि हा. दुसरं घेतलं होतं कोणता? कुप्रोपिक्स. कुप्रोफिस. म्हणजे त्याच्यात काही याच्यात काही कॉपर ते आहेच दोन्हीमध्ये पण आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर तो स्प्रे झाल्यानंतर स्कोर कवचचा स्कोर कवच नाही घेतला. नव्हता घेतला जेड 78 सेविक जे डाटा बरोबर आहे. तो घेतल्यानंतर रिंग कार्पेल रिझल्ट कसे भेटले? स्टॉप झाला थोडा पुढे आला तो स्टॉप झाला. पूर्णपणे कंट्रोल मिळाला. हो. आज जरी प्लॉट हार्वेस्टिंगचे प्लॉट पाहिल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे खालचे पूर्ण पानं जायला राहत्या. प्लॉटचे पूर्णपणे खालचे पानं जातात. आता जर बघितलं तर एकूण एक पान अजूनपणे पूर्णपणे क्लिअर आहे बरोबर आहे. हिरवं. पूर्णपणे हिरवगार आहे. हार्वेस्टिंगला प्लॉट आहे तिकडे जरी आपण तो कॅमेरा फिरून दाखवा तिकडं तर 1 एकरची आज हार्वेस्टिंग किती 1 एकर 2 एकर 2 एकर 2 एकरची आज तिथे हार्वेस्टिंग चालू आहे. तिकडं लोडिंगचं काम चालू आहे आणि तिकडं पनवारच्या एरियामध्ये आपले माणसं काम करू राहिले वाटतं ना हो. बरोबर. तिकडं पण काहीतरी 2-3 एकर आहे वाटतं. हो. तर त्यानुसार जर बघितलं तर पूर्णपणे प्लॉटला खालून कुठेही पान लागलेलं नाहीये. सर्वात महत्त्वाचं हे जे काही मी मार्गदर्शन करतो आज टोमॅटो पिकात असेल बरोबर आहे. तुम्ही कांदा रोपासाठी पण मार्गदर्शन घेतलं. हो. रोपाची कंडिशन कशी? रोपावून टाकलं टाकलं नाही काय टाकायचंय टाकायचं आता फुलवर काढलं होतं रोप टाकलं. त्या याच्यात रोप टाकायचंय. तर जर बघितलं आपण एकंदरीत तुम्ही जो काही पुढचा तुमचा कांद्याचं पूर्ण नियोजन किती राहतं? कांदे आता 15 एकर आहे. वाटतं का कृषी तज्ञ शेती सल्लागारच्या मार्गदर्शनाखाली ठेवा घ्यायचंय? हो. इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील? औषधं चांगली आहेत हं. आणि मार्गदर्शन पण खूप छान आहे. आणि खर्च कसा आहे? खर्च लिमिट मध्ये. लिमिटमध्ये हो. अति बी होत नाही आणि कमी बी हो, होत आहे. नाही. त्या तुलनेत जर बघितलं तर जे काही तुमचा इथून मागचा होणारा त्रास आहे साधारण तुम्ही किती दिवसाला फ्लॉवरसाठी स्प्रे घेत होते? फ्लॉवरला तसं तुमच्या शेड्यूल अगोदर जास्त खर्च यायचा. हं. आता यावर्षी खर्च माफत आला आणि खूपच म्हणजे आमच्या इकडच्या शेतकऱ्याची अशी द्विधा मनस्थिती झाली हं. आहे की महागडे औषध मारल्यावर रिझल्ट चांगले भेटतात. रिझल्ट चांगला भेटतो. पण अल्टिमेअर बोप्रिया योग्य ग्रासिया मार्गदर्शन जर असेल तर साध्या औषधामध्ये रिझल्ट भेटू शकतो. हे खरं आहे. नियोजनामध्ये आपण काय करतो त्याला ज्यावेळेस समजा एखादं झाड आहे त्याला आपल्याला माहिती पुढे आळी येणार आहे त्याच्या आधीच एखादं कराटे जरी जायला राहिलं Preventive होईल. प्रिव्हेंटिव्ह गेलेलं पाहिजे. त्याच्यामुळे झाडाला कुठं खर्च वाढत नाही. तेच टोमॅटो पिकामध्ये मी सांगत आलो, कांद्यातच सांगत आलो, द्राक्षात सांगत आलो, सगळ्या पिकांमध्ये मी ते आजपर्यंत सांगत आलेलो आहे. आज तुम्ही जर पहिल्यांदा असाल जर चॅनल माझं बघितलं नसेल तर बघा. प्रत्येक शेतकरी आज ते जी मुलाखत देते आज त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तोच कॉन्फिडन्स प्रत्येक शेतकऱ्यात ज्यावेळेस मी बांधावर जातो ना आणि प्रत्येक शेतकरी आपल्या फ्लोअरला या ट्रीटमेंटमुळे एक झाले हं. पानं जाड पडलेत आणि हं. पान मोड होत नाही जास्त म्हणजे असं थोडी पण पान मोड होत मोड नाही. होत नाही. एकंदरीत त्यांनी घेतल्यावर त्यांना पण समाधान आहे आणि तुम्हाला पण हा. समाधान आहे. आज अशा कंडिशननुसार मित्रांनो आजपर्यंत हा प्लॉट चालू आहे. एक कंडिशन दाखवायची झाली ते गड्डा दाखवतोय मी इथं. हे बघू शकता तुम्ही आता साधारण याची साईज किती असेल हो? किती किलोचा असेल हा? 800-900 ग्रॅम पर्यंत असतो. 900 ग्रॅम पर्यंत असेल ना. ही क्वालिटी मित्रांनो. रूट डेव्हलपमेंट बघायची झाली ना तर झाडाची रूट डेव्हलपमेंट या पद्धतीने पूर्णपणे अशा पद्धतीने रूट डेव्हलपमेंट आहे. सर्वात महत्त्वाचं फ्लावर आणि कोबीला मुळं खूप कमी राहत्या आणि याला येणारा रोग सर्वात महत्त्वाचं इथं डम्पिंग होतं स्टेममध्येच म्हणजे बुडामध्येच डम्पिंग होऊन जातं. आपल्या प्लॉटमध्ये काही जाणवलं नाही. एवढ्या पावसात? अजिबात नाही. काही असं जाणवलं कसं पिचकं पडलं कुठे एखादं झाड? काहीच नाही. काहीच नाही ना. अतिशय सुंदररित्या मित्रांनो मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं आता की आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा फुलना फुलाची प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत सोशल मीडिया आज खूप पुढे गेलाय. एखादी न्यूज निघा द्या रात्रीतून एखादी न्यूज येऊ द्या का आज समजा GSTची न्यूज असेल किंवा XYZ आज काहीतरी झालं आणि ती न्यूज दुसऱ्या दिवशी नोटबंदीची न्यूज असेल रात्रीतून निरोप प्रत्येक ठिकाणी पोहोचला बरोबर आहे. तसं ही जी काही लिंक आहे ही जी काही यूट्यूबची खाली लिंक आहे ही लिंक तुम्ही मित्रांनो आपले जे काही आजूबाजूचे शेतकरी ग्रुप आहे आपल्याकडे 4-4, 5-5 ग्रुप आहे एका ग्रुपवर तरी पाठवा जेणेकरून काही ना फुलाची बाकी प्रत्येकाचा फायदा होईल बरोबर आहे. लई काही महागाचं मार्गदर्शन नाही. इकडे किती खर्च आला तुम्हाला माझावाला? इकडे तुमचा 5,000 5,000 रुपये आणि बाहेरचा बाहेर चाला 4-5 हजार 4-5 बरोबर आहे. इथले 10 पार 10 सगळे धरून. सगळं धरून 10-12 हजार एकराला खर्च आहे मित्रांनो. लागवडीपासून काढणीपर्यंत फ्लॉवरचं पूर्ण मार्गदर्शन फक्त 10,000 रुपयामध्ये बाहेरच्या औषधाने आमचे जे काही प्रॉडक्ट आहे पूर्णपणे खात्रीशीर गॅरंटीशीर पूर्णपणे प्लॉट निघतो. त्याचं उत्तम उदाहरण आहे.
आणि ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन घ्यायचं आहे आता त्यांनी खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबरला संपर्क करा, परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि संपूर्ण मार्गदर्शन राहू द्या. जे काही आम्ही सांगतो ते टाईम टू टाईम फॉलो करा, जेणेकरून प्लॉटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही कुठं मागं पुढं शेड्यूल केलं किंवा एखादा स्प्रे लेट केला, रिझल्ट लय भारी सुरायले म्हणून आपण 15 दिवस काही मारायचंच नाही, असं जर केलं तर 100% तिथं तुमचा लॉस होईल. ज्या तारखेला सांगितलं त्या तारखेला शेड्यूल फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल. अशा रीतीने आजची मुलाखत होती. योग्य वाटली तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, एक कमेंट करा, पुढचा व्हिडिओ कशा बाबतीत पाहिजे तुम्हाला. आपण लवकरच तुम्हाला ती अपडेट देऊ. आता मी इथंच थांबतो. धन्यवाद माऊली, धन्यवाद.